मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आहे विनायक चतुर्थी, अंगारिका योग। जर आपण आजच्या दिवशी गणपती बाप्पाची सेवा केली तर गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात। तर या दिवशी तुम्ही 108 वेळा ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करू शकता। गणपती बाप्पाचा अभिषेक करता करता अथर्व शीर्षाचं 11 वेळा पठण केल्याने ज्या मुलांना बुद्धी नाही, बुद्धीची प्राप्ती करण्यासाठी आणि माता सरस्वतीचा आशीर्वाद करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करता करता अथर्व शीर्षाचं पठण करायचं आणि ते पाणी, अथर्व शीर्षाचं पाणी जे आपण गणपती बाप्पाचा अभिषेक केलेला आहे ते पाणी आपण आपल्या मुलांना प्यायला द्यायचं, आपण प्यायचं, घरात शिंपडायचं। याच्याने नकारात्मक शक्ती दूर होते आणि मुलांना चांगली ज्ञानाची प्राप्ती होते आणि मुलं चांगले हुशार बनतात, अभ्यासात त्यांचं मन लागतं। कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे आणि मंगळवार हा सुद्धा गणपती बाप्पाला समर्पित असल्यामुळे अंगारिका योग येत आहे। तर या दिवशी आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे। संध्याकाळी गणपती बाप्पाचा आपण अभिषेक केल्यानंतर आपल्याला त्यांना लाल टीका, हळद, कुंकू, अक्षदा लावून आपल्याला लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं। 21 गुळाचे खडे जर असतील तर 21 गुळाचे खडे अर्पण करायचे आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करायची, आपल्या मुलांना चांगली बुद्धी येवो, ज्ञानाची प्राप्ती हो, सर्व संकटांचा नाश हो आणि ज्या कार्य आपल्या मनामध्ये आपण इच्छिलेलं आहे आणि त्या कार्यामध्ये आपल्याला यश येत नाही आहे तर गणपती बाप्पाला आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे की आमच्या या कार्यात यश येत नाही आहे तर तुमचा आशीर्वाद आम्हाला जोपर्यंत प्राप्त होणार नाही तोपर्यंत आमचं हे कार्य पुढे सरकणार नाही। तर तुम्ही या कार्यासाठी उपस्थित राहा। मुला मुलींचे लग्न जुळत नसणार, जागा, व्यापार, प्रॉपर्टी या व्यापारमध्ये काही दुकान चालत नसणार तर जोपर्यंत गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होणार नाही तोपर्यंत माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरात येणार नाही। सर्वात प्रथम पूजनीय गणपती बाप्पाच आहे, म्हणून सर्वात प्रथम प्रसन्न करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पाची सेवा, पूजा अर्चना करायला हवी। असं नाही दिवाळी झाली म्हणून आता आपल्याला सेवा करायच्या नाही आणि आरामच करायचं। रोज आपल्याला देवांची सेवा, जो दिवस आहे ते दिवसाची सेवा आपल्याला करायचीच आहे। तर आपल्या घरातील सर्व नेगेटिव्ह ऊर्जा दूरच राहते आणि जे दिवसातून छोटे मोठे खोटं बोलणे, काही आपण झाडू मारत आहे, छोट्या मुंग्या वगैरे राहतात तर हे सुद्धा आपल्याने मारले जातात तर ते पाप आणि दोष लागतात। तर असे दोष दूर करण्यासाठी दररोज आपल्याला सेवा करायलाच पाहिजे। दररोज हे 5 कामं आपल्याला करायलाच पाहिजे। ज्या घरात ही 5 कामे होतात तेथे माता लक्ष्मी सतत वास करते। तर कोणते 5 कामं? दररोज उठल्याबरोबर आपल्याला संपूर्ण घराला झाडू मारायलाच हवा। दुसरी गोष्ट, तुळशीला आपल्याला पाणी घालून स्नान वगैरे केल्यानंतर तुळशीला दिवा आणि तुळशीची पूजा केल्याने घरात लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो। तिसरी गोष्ट म्हणजे सूर्यनारायणाला आपल्याला पाणी घालायलाच हवं। चौथी गोष्ट म्हणजे आपल्या घरात जर कोणी मोठे असतील तर त्यांना जी काही गोष्ट पाहिजे असेल म्हणजे नाश्ता, चहा, पाणी, गोळ्या वगैरे जर घ्यायच्या असतील तर मोठ्यांना अगोदर जी पाहिजे असेल ती त्यांची सेवा केल्याने सुद्धा घरात माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते। आणि 5वी गोष्ट म्हणजे जो दिवस आहे त्या दिवसाची संपूर्ण सेवा, ज्या दिवसाला ज्या तिथीचं महत्त्व, या ज्या देवतेचा वार आहे त्याची सेवा केल्याने, या 5 गोष्टी केल्याने तर ह्या गोष्टींचा आपल्याला 5ही देवी देवतांचा आपल्याला आशीर्वाद होतो। दररोज 5 देवांची नावं घेतल्याने, पंचायतन देवांची नावं घेतल्याने सुद्धा आपल्या घरात सतत लक्ष्मी माता नांदत असते। तर पंचायतन म्हणजे काय आणि पंचायतन म्हणजे कोणते देवता? पंचायतन म्हणजे श्री गणेशाय नमः, शिवाय नमः, अंबे माताय नमः, विष्णुवे नमः आणि सूर्यनारायणाय नमः। तर हे 5 देवता म्हणजे पंचायतन देवता। जो कोणी पंचायतन देवताचे फक्त नामस्मरण पण केले तरी सर्व पापांचं शालन होऊन आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा अपार राहते। तर असे आपल्याला हे 5 जणांची आपल्याला नावं घ्यायची। तर आज मंगळवार असल्याने, अंगारिका योग असल्याने आपण अथर्व शीर्षाचं 11 वेळा पठण करूया। तर आता आपण अथर्व शीर्षाला सुरुवात करूया। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। श्री गणेशाय नमः। गणपती अथर्व शीर्ष। भद्रं पश्यमास्य भीर्यञ्जना स्थिर्यरङ्गे स्तुष्ट्वां सहस्तनुभिः वेशं देवहितं यदायु
ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषो विश्ववेदाः स्वस्ति न ताक्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पति ददान्तु। ओम शांति शांति। ओम नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं हर्तासि तमेव सर्वखलविदं ब्रह्मासि त्वं साक्षातं तमासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवतं मा अवत अववक्ताराम् अवश्रोताराम् अवदाताराम् अवधाताराम् अवानुचानं वशिष्यम् अवपश्चाताम् अवं पुरस्ताताम् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोधार्वातात् अवधरातात् सर्वतो मा पाहि पाहि समतात् त्वं वाङ्मये च स्तं चिन्मये तं वाङ्मये च स्तं ब्रह्ममये त्वं सच्चिदानन्दद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्ष ब्रह्मासि त्वं ज्ञानमये विज्ञानमयेसि सर्वजगदितं त्वं त्वतो जायते सर्वजगदितं त्वस्ताष्टिते सर्वजगदितं त्वयि लह्यमेषाति सर्वजगदितं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो न लीलो न नभा त्वं चत्वारि वाक्यपदानि त्वं गुणत्रयातीतं वस्तात्रयातीतं देहत्रयातीतं कालत्रयातीतं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मका त्वां योगिनो ध्यायतं नित्यं त्वं शक्तित्रयात्मक त्वा योगिनो ध्यायति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मा भूर्भुवस्वरं गणादिपूर्वमूर्छाये वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारं परतरा अर्धनूलुदिलिस्तं तारेण रुदम् एतत्त्वं मनुस्वरूपं गकारं पूर्वरूप अकारं मध्यरूप अनुस्वार शान्ततरूपं बिन्दरुतरं रूपं नादसदानुं सहितां सन्धि सैषा गणेशविद्या गणकऋषि निचुद्राय क्षयत्री यत्रिछन्द गणपति देवता ओम गणपते नमः एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदया एकदंत चतुर्हस्तं पारं कुशधारिणं रदच हस्तविभ्राणं मूषकं ध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णं रक्तवाससं रक्तगन्धानुलिपितं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् अविर्भूतं सृष्टयादो प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरं नमो वात्रप्रतये नमो गणपतये नमः प्रथमपतये नमस्तुते लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्त्यै नमो नमः एतत् अथर्वशीर्ष योधित स ब्रह्मभूयाय कल्पते स सर्वविघ्नये बाध्यते सर्वथा सुखमेधते सायं धियानो दिवसकृतं पापं नाशयन्ति प्रातः रतयुनो रात्रिकृतं पापं नाशयन्ति सायं प्राप्तं प्रयुजानो पापोद्वति सर्वधात्रियानोपं पविघोनं भवति धर्मार्थकाममोक्ष च विदति इदमतम् अथर्वशीर्षं शिष्यमयानं देयं यो यदि मोह ददास्ति स पापीयान् भवति सहस्रत वर्तनात् यं काममदितं तं तमेनं साधयते अनेन गणपतिम् अथर्वशीर्षत वागमी भगवती चतुर्त्वां मनस्तत्र जपति स विद्यावान् भवति इत्यर्थवनं वाक्यं ब्रह्मध्यारवरणं विद्यातन विभेति कदाचनेति यो दुर्वा कुरयजति से वैश्रवणोपमं भवति यो लार्जयजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वञ्चितं फलं वाप्नोति यां साज्य समधर्चं समीधंभर्य जाती च सर्वलभते सर्वलभते अष्टब्राह्मणो सम्यग्राहितं सूर्यवर्चसी भवति सूर्यगृह महानद्यां प्रतिभां सनिधों त्वा जपत्वा सिद्धमन्त्रो न भवति महाविघ्नो त्वमुच्यते महादोष तमुच्यते महापापत प्रमुच्यते सर्वविद्यवाति सर्वविदवती एवं वेद इत्यनुपनिषदम् अथर्ववेदं गणपति निषदं समाप्तं श्री गणपति अथर्वशीर्ष समाप्तं। श्री गणेशाय नमः। गणपति अथर्वशीर्ष
भद्रं पश्यमाशभिर्यञ्जना स्थिर्यरङ्गे स्तुष्ट्वां सहस्तनुभिः वेशं देवहितं यदायु। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषो विश्ववेदाः स्वस्ति न ताक्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पति ददान्तु। ॐ शान्ति शान्ति। ॐ नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्षं तत्त्वम् असि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं हर्तासि तमेव सर्वखलविदं ब्रह्मासि त्वं साक्षातं तम् आसि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवतं मा अवत अववक्ताराम् अवश्रोताराम् अवदाताराम् अवधाताराम् अवानुचानं वशिष्यम् अवपश्चाताम् अवं पुरस्ताताम् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोधार्वातात् अवधरातात् सर्वतो मा पाहि पाहि समतात् त्वं वाङ्मये च स्तं चिन्मये तं वाङ्मये च स्तं ब्रह्ममयं त्वं सच्चिदानन्दद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्ष ब्रह्मासि त्वं ज्ञानमये विज्ञानमयेसि सर्वजगदितं त्वं त्वतो जायते सर्वजगदितं त्वस्ताष्टिते सर्वजगदितं त्वयि लयमेषाति सर्वजगदितं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो न लीलो न नमा त्वं चत्वारि वाक्यपदानि त्वं गुणत्रयातीतं वस्तात्रयातीतं देहत्रयातीतं कालत्रयातीतं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मका त्वां योगिनो ध्यायतं नित्यं त्वं शक्तित्रयात्मक त्वा योगिनो ध्यायति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मा भूर्भुवस्वरं गणादिपूर्वमूर्च्छाये वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारं परतरा अर्धनूलुदिलिस्तं तारेण रुदम् एतत्त्वम् अनुस्वरूपं गकारं पूर्वरूप अकारं मध्यरूप अनुस्वार शान्ततरूपं बिन्दरुतरं रूपं नादसदानुं सहितां सन्धि सैषा गणेशविद्या गणकऋषि निचुद्राय क्षयत्री यत्री छन्द गणपति देवता। ओम गणपते नमः। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदंत चतुर्हस्तं पारांकुशधारिणं वरदच हस्तविभ्राणं मूषकं ध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णं रक्तवाससं रक्तगन्धानुलिपितं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् अविर्भूतं सृष्टयादो प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरं। नमो वात्रप्रतये नमो गणपतये नमः। प्रथमपतये नमस्तुते लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। एतत् अथर्वशीर्ष योधित स ब्रह्मभूयाय कल्पते स सर्वविघ्नये बाध्यते सर्वथा सुखमेधते। सायं धियानो दिवसकृतं पापं नाशयन्ति प्रातः रतयुनो रात्रिकृतं पापं नाशयन्ति सायं प्राप्तं प्रयुजानो पापोद्वति सर्वधात्रियानो त्वं पविघोनो भवति धर्मार्थकाममोक्ष च विदति। इदमतम् अथर्वशीर्षं शिष्यमयानं देयं यो यदि मोह ददास्ति स पापीयान् भवति सहस्रत वर्तनात् यं काममदितं तं तमेनं साधयते। अनेन गणपतिम् अथर्वशीर्षत वागमी भगवती चतुर्त्वां मनस्तत्र जपति स विद्यावान् भवति इत्यर्थवनं वाक्यं ब्रह्मध्यारवरणं विद्यातन विभेति कदाचनेति यो दुर्वा कुरयजति से वैश्रवणोपमं भवति यो लार्जयजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वञ्चितं फलं वाप्नोति यां साज्य समधर्चं
समीधंभर्य जातीच सर्व लभते सर्व लभते अष्टब्राह्मणो सम्यग्राहितं सूर्यवर्चसी भवति सूर्यगृह महानद्यां प्रतिभां सनिधों त्वा जपत्वा सिद्धमन्त्रो न भवति महाविघ्नो त्वमुच्यते महादोष तमृमुच्यते महापापत प्रमुच्यते सर्वविद्वती एवं वेद इत्यनुपनिषदम् अथर्ववेदं गणपति निषदं समाप्तं श्री गणपति अथर्वशीर्ष समाप्तम्। श्री गणेशाय नमः। गणपती अथर्वशीर्ष। भद्रं पश्यमाश्यभिर्यञ्जना स्थिर्यरङ्गे स्तुष्ट्वां सहस्तनुभिः वेशं देवहितं यदायु। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषो विश्ववेदाः स्वस्ति न ताक्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पति ददान्तु। ॐ शान्ति शान्ति। ॐ नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्षं तत्त्वम् असि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं हर्तासि तमेव सर्व खलविदं ब्रह्मासि त्वं साक्षातं तम् आसि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवतं मा अवत अववक्ताराम् अवश्रोताराम् अवदाताराम् अवधाताराम् अवानुचानं वशिष्यम् अवपश्चाताम् अवं पुरस्ताताम् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोदर्वातात् अवधरातात् सर्वतो मा पाहि पाहि समतात् त्वं वाङ्मये च स्तं चिन्मये तं वाङ्मये च स्तं ब्रह्ममयं त्वं सच्चिदानन्दद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्ष ब्रह्मासि त्वं ज्ञानमये विज्ञानमयेसि सर्वजगदितं त्वं त्वतो जायते सर्वजगदितं त्वस्ताष्टिते सर्वजगदितं त्वयि लह्यमेषाति सर्वजगदितं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो न लीलो न नभा त्वं चत्वारि वाक्यपदानि त्वं गुणत्रयातीतं वस्तात्रयातीतं देहत्रयातीतं कालत्रयातीतं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मका त्वां योगिनो ध्यायतं नित्यं त्वं शक्तित्रयात्मक त्वा योगिनो ध्यायति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मा भूर्भुवस्वरं गणादिपूर्वमूर्छाये वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारं परतरा अर्धनूलुदिलिस्तं तारेण रुदम् एतत्त्वं मनुस्वरूपं गकारं पूर्वरूप अकारं मध्यरूप अनुस्वार शान्ततरूपं बिन्दरुतरं रूपं नादसदानुं सहितां सन्धि सैषा गणेशविद्या गणकऋषि निचुद्राय क्षयत्री यत्रिछन्द गणपति देवता। ओम गणपते नमः। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदया। एकदंत चतुर्हस्तं पारं कुशधारिणं रदच हस्तविभ्राणं मूषकं ध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णं रक्तवाससं रक्तगन्धानुलिपितं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् अविर्भूतं सृष्टयादो प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरं। नमो वात्रप्रतये नमो गणपतये नमः। प्रथमपतये नमस्तुते लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्त्यै नमो नमः। एतत् अथर्वशीर्ष योधित स ब्रह्मभूयाय कल्पते स सर्वविघ्नये बाध्यते सर्वथा सुखमेधते सायं धियानो दिवसकृतं पापं नाशयन्ति प्रातः रतयुनो रात्रिकृतं पापं नाशयन्ति सायं प्राप्तं प्रयुजानो पापोद्वति सर्वधात्रियानोपं पविघोनं भवति धर्मार्थकाममोक्ष च विदति। इदमतम् अथर्वशीर्षं शिष्यमयानं देयं यो यदि मोह ददास्ति स पापीयान् भवति सहस्रत वर्तनात् यं काममदितं तं तमेनं साधयते। अनेन गणपतिम् अथर्वशीर्षत वागमी भगवती चतुर्त्वां मनस्तत्र जपति
स विद्यावान् भवति इत्यर्थवनं वाक्यं ब्रह्मध्यारवरणं विद्यातन विभेति कदाचनेति यो दुर्वा कुरयजति से वैश्रवणोपमं भवति यो लार्जयजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेण यजति स वञ्चितं फलं वाप्नोति यां साज्य समधर्चं समीधंभर्य जातीच सर्व लभते सर्व लभते अष्टब्राह्मणो सम्यग्राहितं सूर्यवर्चसी भवति सूर्यगृह महानद्यां प्रतिभां सनिधों त्वा जपत्वा सिद्धमन्त्रो न भवति महाविघ्नो त्वमुच्यते महादोष तमुच्यते महापापत प्रमुच्यते सर्वविद्यवाति सर्वविदवती एवं वेद इत्यनोपनिषदम् अथर्ववेदं गणपति निषदं समाप्तं श्री गणपति अथर्व